पुष्कळदा आपलं आयुष्य सुरळीत सुरू असते, पण तरी आपल्याला असं वाटतं की माझं आयुष्य आउट ऑफ कंट्रोल होत आहे. हे सत्यही असते. ती पहिली साईन असते कदाचित आपल्या आयुष्यावरचं कंट्रोल सुटण्याची, किंवा पुष्कळदा आपल्याला आपल्या आयुष्यावरचं कंट्रोल जे आहे ते बळकट करण्याची गरज असते. आणि पुष्कळदा तर असं वाटत असतं की माझं आयुष्य माझ्या हातून निसटत आहे, आणि तुम्ही या चक्रामध्ये अडकत जातात आणि आयुष्यावरचं जे कंट्रोल आहे ते पूर्ण सुटलं आहे असं तुम्हाला वाटायला लागते. आणि मग खरा प्रश्न तयार होतो की आता आपल्याला करायचं काय. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त 5 नियम सांगणार आहे, ज्या 5 नियमाच्या आधारावर तुम्ही तुमच्या आयुष्यावरचं जे कंट्रोल आहे ते पूर्ण वापस मिळवू शकाल. आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कुठेही स्किप न करता. पहिला नियम आहे मित्रांनो की तुमचा सोर्स ऑफ सिक्युरिटी जो आहे तो योग्य असला पाहिजे, ज्यामधून स्वतःमध्ये तुम्हाला चांगली भावना निर्माण होते, सिक्युअर वाटते. तो जो सोर्स आहे तो योग्य असला पाहिजे. तो कोणता आहे समजून घेण्यापूर्वी काही निगेटिव्ह सोर्सेस आपण समजून घेऊ. सगळ्यात पहिला सोर्स आहे व्हॅलिडेशन. बायकोने चांगलं म्हटलं तर आपल्याला वाटणार की नाही चांगलं आहे, मी जे काही करतोय ते योग्य आहे. बॉसने म्हटलं की तू छान काम करतोय, मग आपल्याला वाटणार की तू जे काही करतोय ते योग्य काम करतोय. बॉसने म्हटलं तू वाईट काम करतोय तर वाटणार की मी कुठेतरी चुकलो आहे. वास्तविक तुम्हाला माहीत राहील की यातून तुम्ही बरोबर आहात, पण मग तुम्ही स्वतःवर विश्वासच त्यावेळी ठेवू नाही शकणार. आणि मग जेव्हा केव्हा तुम्हाला कन्फ्यूज वाटत राहील, तुम्ही याचं व्हॅलिडेशन शोध, त्याचं व्हॅलिडेशन शोध, यासाठी प्रयत्न करत राहाल. याला कॉल कर आणि विचार हे माझं बरोबर आहे का, त्याला कॉल कर आणि विचार हे माझं बरोबर आहे का, मी चुकत तर नाही आहे. अननेसेसरी व्हॅलिडेशनचा शोध. यातून काय होते की तुमचा कॉन्फिडन्सही कमी होतो आणि तुमची निर्णय क्षमता जी आहे तीही कमी होते. त्यानंतर तुम्ही प्लेजर सेंट्रिक बनता. तुम्हाला वाटतं की तुमच्या आयुष्यात समस्या आहेत, प्रॉब्लेम आहेत, आणि तुम्ही त्या प्रॉब्लेमला थोडंफार विसरून तुम्ही नवीन सोल्युशन काढले पाहिजे असंही कधी कधी तुम्हाला वाटतं. किंवा त्या प्रॉब्लेमपासून पळण्यासाठी मग म्हणून तुम्ही प्रयत्न करत असतात. मग माझा माइंड फ्रेश कसा होईल, फ्री कसा होईल, आणि मग तुम्ही अनलिमिटेड स्क्रॉलिंग जी आहे ती इंटरनेटवर करत राहतात. इंस्टाग्राम रील असतील, यूट्यूब व्हिडिओ शॉर्ट्स असतील, आणि तुमचं ते सुरू राहते. प्लेजर सेंट्रिक, ज्याच्यातून आनंद मिळेल. मग दारू पिऊन आनंद मिळत असेल, तुम्हाला रिलॅक्स वाटत असेल तर तुम्ही दारू पिता, सिगरेट ओढता, जेणेकरून तुम्हाला रिलॅक्स वाटलं पाहिजे, एक सेन्स ऑफ सिक्युरिटी तुमच्यात आली पाहिजे. रॉंग सोर्स. आणि त्याच्यानंतर तिसरं आहे कंपॅरिझन. तुम्ही जेव्हा तुलना करता, आणि ही तुलना तुमच्या मनामध्ये तयार सुद्धा केली जाऊ शकते. आमचा एक कलिग होता, तो इतरांना येऊन सांगायचा की मी आज एक मोठी गाडी घेतली. आता याच्या घरी कोणी जाणार नव्हतं, तो फार दूर राहायचा, आणि वास्तविकतः याच्यावर भलं मोठं कर्ज होतं, त्याच्यामुळे हा गाडी घेणं शक्य नव्हतं, हे कोणाला माहीत नव्हतं. परंतु इतरांचा माइंड डिस्टर्ब होण्याच्या प्रोसेसमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तो सांगायचा, आणि मग समोरची माणसं जी आहे ते नकळतपणे कम्पेअर करायला लागायची. आता त्यांचं उद्दिष्ट कम्पेअर करायचं जरी नसलं तरी आपण कुठे मागे राहून जाऊ नये या भीतीतून ही कंपॅरिझन पुष्कळदा आणल्या जायची. असे अनेक वेगवेगळे सेंटर्स असू शकतात, असे वेगवेगळे सोर्स ऑफ सिक्युरिटी असू शकतात की ज्याच्यामधून तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःमध्ये इनसिक्युरिटी तयार करत असता. हे स्वतःचे सोर्स ऑफ सिक्युरिटी तपासा. तुम्ही स्वतःला आयुष्यात कसं पुढे घेऊन जाता, स्वतःचं आयुष्य तुम्ही कसं चांगलं बनवता, यासाठी तुम्ही ज्या कृती करायला पाहिजे त्या कृती करण्यातून, त्यांचा विचार करण्यातून तुमच्या मनामध्ये सिक्युरिटीची, सुरक्षिततेची, यशस्वीतेची भावना जर तयार होत असेल तर तुमच्या आयुष्यावर कंट्रोल आहे. आता हे कंट्रोल मिळवत असताना, ही भावना तयार करत असताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पुढचे 4 मुद्दे आपल्याला मदत करणार. पुढचा मुद्दा आहे आपला सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स ऑर सर्कल ऑफ कन्सर्न. प्रभावाचं वर्तुळ की चिंतेचं वर्तुळ. म्हणजे काय? सोडून गेलेली प्रेयसी चिंतेच्या वर्तुळात आहे, प्रभावाच्या वर्तुळात नाही. तुम्ही त्याबाबत आज काहीच करू शकत नाही. सो इट इज अ सर्कल ऑफ कन्सर्न. ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. तुम्ही एखादी एक्झाममध्ये फेल झाले ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाही, दॅट इज इन युअर सर्कल ऑफ कन्सर्न. पण पुढच्या येणाऱ्या परीक्षेची तयारी करणं हे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे, दॅट इज युअर सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. ठीक आहे ना. आता तुम्ही तुमचा फोकस तुमच्या सर्कल ऑफ कन्सर्नवर देत आहात की सर्कल ऑफ इन्फ्लुएन्सवर देत आहात, ही गोष्ट जी आहे ती तुम्हाला पडताळून बघावी लागेल.
भूतकाळात घडून गेलेल्या ज्या घटना असतील त्या तुम्हाला आज मदतगार ठरू शकत नाही. आणि पुष्कळदा कंट्रोल जाण्याचं कारणच हे असतं की तुम्ही जुन्या गोष्टी मनात घोळवत बसलेले आहात. आणि म्हणून तुम्ही सर्कल ऑफ कंट्रोलमधल्या ज्या बाबी आहेत त्या बाबींवर फोकस केलं पाहिजे. सर्कल ऑफ इन्फ्लुएन्समधल्या ज्या बाबी आहेत त्यांच्यावर फोकस केलं पाहिजे. आणि ज्या बाबींवर तुमचं कोणतंच कंट्रोल नाही त्याच्यापासून स्वतःचं माइंड जे आहे ते दुसरीकडे शिफ्ट केलं पाहिजे. सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स शोधत असताना तुम्ही स्वतःचे स्ट्रॉंग पॉईंट शोधा, स्वतःचे गुण शोधा, नजीकच्या काळातले तुमचे जे यश राहिलेलं आहे ते शोधा, तुम्हाला जी आवड आहे ती शोधा, त्याच्याविषयी तुम्ही ॲक्शन घेऊ शकता. आणि मग त्यामधून तुम्हाला अंदाज येईल की तुमची स्ट्रेंथ काय, तुमचं सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स काय आहे. आणि हे सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स तुम्हाला सापडलं की मग तुम्हाला पुढचा प्लॅन जो आहे तो सापडत जाईल. आता तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथवर काम करायचं आहे आणि त्या दृष्टीने प्लॅन करायचा आहे किंवा विजन बनवायचं आहे. बिल्ड प्लॅन टू स्ट्रेंथन युअर सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. आता लक्षात घ्या, स्वतःला एक साधा प्रश्न विचारा की माझ्या आयुष्यावर कंट्रोल कसं निर्माण होईल. तुम्ही हे शोधलेलं आहे की तुमचा सोर्स ऑफ सिक्युरिटी काय आहे, तुम्ही हे शोधलं आहे की तुमचा सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स काय आहे. आता तुम्हाला आयुष्यावर कंट्रोल मिळवण्यासाठी काय करायचं आहे याचं उत्तर मिळणं सोपं होईल. आणि स्पेशली लक्षात ठेवा, आयुष्यावर कंट्रोल मिळवण्याच्या दृष्टीने तुमची जी इकॉनॉमी असते ती इकॉनॉमी खूप महत्त्वाची असते. त्याच्यामुळे सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स स्ट्रेंथन करत असताना तुम्हाला काय करायचं आहे तर एक प्लॅन बनवायचा आहे. अशा कृती शोधायच्या आहेत ज्या केल्यामुळे येत्या 3 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, 1 महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यावर कंट्रोल येईल. हे 6-7 दिवसाचा प्लॅन या ठिकाणी बनवू नका आणि शक्यतो 4-5 वर्षाचा प्लॅन बनवणं टाळा. जर तुमच्यात कॉन्फिडन्स असेल, तुम्ही बनवू शकत असाल 4-5 वर्षाचा प्लॅन, वेल अँड गुड. पण तुमच्याजवळ मग 90 दिवसाचा प्लॅन असणं, 3 महिन्याचा प्लॅन असणं खूप आवश्यक आहे. आणि बेसिकपासून सुरुवात करा. स्वतःला बेसिकपासून बिल्ड करत नाही. बेसिकपासून बिल्ड करत नाही म्हणजे स्वतःची थिंकिंग बदलवण्यावर, स्वतःला सतत हे समजावण्यावर की मी माझ्या सर्कल ऑफ इन्फ्लुएन्सवर काम करणार आहे. एक स्पेसिफिक वेळ द्या. दॅट इज युअर वन टास्क की 30 दिवस मी माझ्या सर्कल ऑफ इन्फ्लुएन्सवर काम करेल हे स्वतःला सांगाल. आणि प्रोग्रामिंगसाठी एक वेळ द्याल स्वतःच्या. आणि त्याच्यानंतर असे 1-2 ध्येय ठरवा की जे जर 90 दिवसात तुम्ही साध्य केले तर तुमच्या आयुष्यावर तुमचं कंट्रोल आलेलं असेल. यामध्ये फिजिकल एक्सरसाइज हे महत्त्वाचं ध्येय तुमचं राहू शकेल. पण त्याच्यानंतर एखादं इकॉनॉमिक किंवा एखादं असं ध्येय की ज्याच्या माध्यमातून तुमचा इंटलेक्च्युअल ग्रोथ होईल आणि पुढच्या आयुष्यात जी वाटचाल करण्याच्या दृष्टीने त्याचा तुम्हाला फायदा होईल. हे गोल एखादंच ठेवा. म्हणजे माइंड प्रोग्रामिंगच्या बाबतीतलं एक गोल, त्याच्यानंतर फिजिकल एक्सरसाइजेस, फिजिकल स्ट्रेंथ, आरोग्य स्वतःचं डेव्हलप करण्यासाठी एक गोल, आणि मग इथे स्वतःचं आयुष्य ग्रो करण्यासाठी एक गोल. ठीक आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊ. तो म्हणजे सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स एक्सपांड करणं. एक गोष्ट लक्षात घ्या, सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स एक्सपांड तुमचं स्टेप बाय स्टेप होत जाते, हळूहळू होत जाते. सर्कल ऑफ प्रभावाचं वर्तुळ विस्तारित होत जाणं म्हणजे तुमचा जो प्रभाव आहे, इन्फ्लुएन्स आहे, तो वाढत जाणं. म्हणजे समजा तुमची आज 10 पुशअप मारण्याची कॅपॅसिटी आहे, तुम्ही 10 दिवस कंटिन्युअस पुशअप मारलं तर तुम्ही मग 12 ते 13 पुशअप मारू शकाल. पुन्हा 10 दिवस तुम्ही पुशअप मारले तर तुम्ही 20 पर्यंत जाल आणि हळूहळू ही संख्या वाढत जाईल. एका दिवशी 100 होणार नाही. तुम्ही जर 5 पानांचा रोज अभ्यास करत असाल तर मग हळूहळू तुम्ही अभ्यास करत जाल तर तुमचे 50 पानं होतील आणि पुढच्या कन्सेप्टचं आकलन होणं तुम्हाला अधिक सोपं होईल. त्यामुळे एकदम खूप मोठी झेप न घेता तुमचं जे सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स आहे ते स्टेप बाय स्टेप कसं ग्रो होत जाईल, एक्सपांड होत जाईल याच्याकडे लक्ष द्या. याच्यासाठी स्टुपिड स्मॉल गोल असणं कधीही चांगलं. स्टुपिड स्मॉल गोल म्हणजे काय? एक तुम्हाला सिंपल स्टोरी सांगतो. स्टीफन गाईज नावाचा एक व्यक्ती होता जो खूप आळशी होता, ज्याची प्रकृती थोडी ठीक नव्हती आणि त्याला स्वतःच्या प्रकृतीवर काम करायचं होतं. त्याने खूप मोठे मोठे प्लॅन बनवले, तो काही करू शकला नाही. शेवटी तो रोज 1 पुशअप फक्त मारायला लागला. त्याचा एक सिंपल नियम होता की कोणत्याही हालतीत मी 1 पुशअप मारेल. आणि मग हळूहळू तो 3-4 दिवस जिमलाही जायचा आणि एक अर्ध्या तासाचं त्याचं घरी पण प्रोटीन आरामात बनायचं. त्यामुळे 1 पुशअपने त्याचा जो सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स आहे तो एक्सपांड केला, त्याचा विस्तार केला. सेम गोष्ट आहे की तुम्ही छोटे छोटे ध्येय ठेवा, ते साध्य करा. छोटे छोटे ध्येय ठेवा, ते साध्य करा. जसे जसे तुम्ही ध्येय साध्य करत जाल
तसा तसा तुमचा सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स जो आहे तो एक्सपांड होत जाईल. आणि जसा जसा तुमचा सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स एक्सपांड होत जाईल तसं तसं तुमच्या आयुष्यावरचं तुमचं जे कंट्रोल आहे ते वाढत जाईल. आता त्या दृष्टीने तुम्ही काय करू शकता? आता त्या दृष्टीने तुम्ही सिस्टम बनवू शकता. जसं एक पुशअप मारणं रोज, हे तुमचं सिस्टम झालं. आता हे स्टुपिड स्मॉल गोल झालं एका पुशअपचं. आणि काही झालं तरी तुम्ही एक पुशअप तर कोणत्याही हालतीत मारू शकता. स्टीफन गाईज अगदी कोट पॅन्टवर असताना ऑफिसमध्ये असतानाही 1 पुशअप मारायचे, जेणेकरून त्यांचा हा नियम तुटू नये. कारण एक पुशअप रोज मारली तर तुमचं मोमेंटम कायम राहील, ते आणखीन बिल्ड होईल आणि आपोआप तुम्ही आणखीन पुशअप मारत राहाल. तुम्ही जे क्षेत्र निवडले असतील त्याच्यामध्ये एक तरी स्टुपिड स्मॉल गोल ठरवा, जे तुम्हाला नियमितपणे पार पाडायचं आहे, आणि ती तुमची सिस्टम झाली. असे 3 ते 4 गोल तुम्हाला स्टुपिड स्मॉल ठरवायचे आहेत. आणि हे जर तुम्ही कन्सिस्टंटली 90 दिवस केलं तर तुमचं सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स एक्सपांड होत जाऊन तुमच्या आयुष्यावर उत्तमपैकी कंट्रोल येऊ शकेल. तर यासाठी तयार व्हा. स्वतःचं आकलन करत राहा. स्वतःच्या सातत्याने लक्ष जे आहे ते सर्कल ऑफ इन्फ्लुएन्सवर नेत राहा. तुमचं माइंड भरकटेल. माझा तर एक असा मित्र आहे की जो टेन्शन घेतो आहे आजकाल. कशाचं? त्याला असं वाटतं की फार मोठा काहीतरी आता आक्रमण वगैरे होईल, 3रं महायुद्ध वगैरे होईल आणि मग आपल्याला गॅस भेटणार नाही, इलेक्ट्रिसिटी राहणार नाही वगैरे वगैरे. या सगळ्या शक्यता आहे भविष्यातल्या. आज हे घडत नाही आहे. बरं, हे घडणार असेल तर हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. आपण 3रं महायुद्ध थांबवू शकत नाही की आपण या गोष्टी पण आणू शकत नाही. याचा अर्थ आपण पॉलिटिकल सिच्युएशनविषयी अवेअरच राहू नये असं नाही आहे, पण त्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा, आपला कंट्रोल त्या सिच्युएशनच्या हातात द्यायचं का, हे आपल्याला तर ठरवावं लागेल. आणि बेसिकली तुम्हाला यावरच सातत्याने काम करावं लागेल की माझं कंट्रोल हे माझ्या हातात राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी मी स्वतःच्या ग्रोथसाठी स्टेप बाय स्टेप छोट्या छोट्या ॲक्शन घेत घेत स्वतःचं जे सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स आहे ते एक्सपांड करत गेलो पाहिजे. बस हाच एक फॉर्म्युला आहे आयुष्यावर कंट्रोल मिळवण्याचा. दुसरं तिसरं काही नाही. मी सध्या इथेच थांबतो. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.